सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया आपण कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. त्यानंतर लगेच आपण या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की राजा छत्रपती शिवाजी महाराज की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन आणि या ठिकाणी त्यांच्या जन्मी आपण या ठिकाणी अर्पण केला आहे. तदनंतर लगेच या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवर सर्व ठेवायचा प्रयत्न करू. छान अशा मुहूर्तावर विशेषतः आता मुहूर्त खरं बघितलं तर महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा उत्सव असतो तो म्हणजे आषाढी एकादश. या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर खास करून हा कार्यक्रम होत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी सगळ्यांसाठी एक आनंददायी सुद्धा क्षण आहे की बळीराजा सुखावतोय. आजूबाजूला फक्त आपल्या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छान असा पाऊस पण पडतोय. छोटासा आपल्या कार्यक्रमामध्ये भले त्या ठिकाणी पावसाचा व्यत्यय असला तरी पण आपल्या सर्वांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप छान पद्धतीने पाऊस पण पडतोय आणि त्या पावसाच्या या छान अशा वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम आपला संपन्न होत आहे. प्रत्येक आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. लगेच ते मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि क्लासेसचं उद्घाटन करूया. मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी उद्घाटन म्हणून रिव्ह्यू करण्यात आहे. अजूनही त्याचबरोबर सरपंच गणपती संतोष भाऊ सरपंच त्याचबरोबर शिक्षणा या गावचे विद्यमान सरपंच संतोष भाऊ राठोड यांचे या ठिकाणी स्वागत करणार आहे. प्राध्यापक विकास कांबळे सर त्यानंतर आणि खास करून तुम्हाला सगळ्याला सांगायला सुद्धा मला आनंद होईल. आंबोडे पैठण तालुक्याचे शिवसेना उपतालुकामध्ये परंतु नुकतेच काही दिवसांपूर्वी शिवसेना तालुका प्रमुखपदी निवड झाली. त्याबद्दल आपण सगळेजण
अमोल कोरमंडे सर यांचे या ठिकाणी स्वागत आहे. त्यांनी सुद्धा स्वागताचा स्वीकार करावा. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी नितीन जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी महिला सुद्धा उपस्थित आहे आणि महिलांमध्ये सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी मीराबाई जाधव यांचे या ठिकाणी स्वागत करतो. मी ज्योतिमाई यांना विनंती करतो की त्यांनी मीराबाई जाधव यांचे या ठिकाणी स्वागत करायचे. स्वाती जाधव यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा. यासमोर स्वीकार करायचा आहे. त्यानंतर राजमाई यांना विनंती करतो त्यांनी स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर लगेचच पांडे काका यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर प्रदीप केदारे यांना विनंती
पवार यांना विनंती करतो समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर कपिल सर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्यानंतर दीपक सरोदे यांना विनंती करतोय त्यांनी सुद्धा समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर रमाकांत मस्के यांना विनंती करतो समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर राजमोहन सरोदे यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्यानंतर जयेश भोगे यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर शुभम शहाणे यांना विनंती करतो समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। नितीन जाधव सर यांना विनंती करतो त्यांनी स्वागताचं स्वागत करावे। त्याचबरोबर दीपक भालेराव यांनी समोर यायचे आणि स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर भालेराव मामा यांना स्वागताचा स्वीकार करा। त्याचबरोबर गुलाब भाऊ राठोड यांना विनंती करतोय समोर यायचे स्वागताचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर लाटे साहेब यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करावा। पब्लिक इंग्लिश स्कूल याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मंचावरील आमचे मार्गदर्शक गायकवाडदादा या गावाचे सरपंच राऊबाई टकले सर या गावातील ग्रामपंचायत सदस्य मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंचासमोर उभे असलेले सर्व माझ्या प्रतिनिधी बहिणी सर्वप्रथम एकादशीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि जाधव सर असतील कांबळे सर असेल माळी सर असेल व त्यांना सहकार्य करणारे आमची इनामी सर असतील व त्यांची सर्व टीम असेल आज बरोबर आपण या एवढे गावामध्ये शाळेचं उद्घाटन करून या ठिकाणच्या ज्या पाल्याची जे पालकांची जी गैरसोय होत होती की आपले पाल्य चांगल्या शाळेत शिक्षण असावं कारण की शिक्षणाचा पाया म्हटलं की लहान मुलांपासून चालू होतं म्हणजे त्यांचा पाया आपण करण्याचं काम करत असतो म्हणजे पिढी उभा राहिली तर त्याचा पाया मजबूत राहायला पाहिजे। त्यासाठी आपण विद्यार्थी मोठं करून काय शिक्षण घेतात यासाठी सर्वप्रथम त्यांचा जे आपण शाळा चालू केली हे ग्राउंड लेवल पासून त्यांना शिक्षण केलं हे खूप महत्वाचं आहे। आणि मला सर तुमचा अनुभव आहे कारण की तुम्ही ज्या ठिकाणी पाय ठेवता या ठिकाणचे विद्यार्थी या ठिकाणचे नक्कीच तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न हे तुमचा नेहमीच असतो। सरांनी कोचिंग क्लासेस चालू केली कारण की मुलांची कोरोना झाला कोरोनाच्या नंतर एवढी गैरसोय व्हायला लागली पण सरांनी त्यांनी बिडकीला एक क्लासेस चालू केला आणि त्या क्लासेसच्या माध्यमातून आमचे बिडकीन आणि आजूबाजूचे खेडेपाड्याचे मुलं आहेत। आता माझी मुलगी पण त्यांच्याकडे की ज्यावेळेस तिथं बघतो अगोदर तिची टक्केवारी कमी होती पण ज्यावेळेस सरांनी त्यांच्या क्लासेसमध्ये आली त्यांनी ज्यावेळेस तिला मार्गदर्शन केलं तिला शिक्षणाचा त्यांनी समजून सांगितलं त्यावेळी तिची टक्केवारी सुद्धा वाढलेली आहे तर सरांना माहितीच आहे। प्रत्येक ठिकाणी सरांचं त्यांचं प्रत्येक क्षेत्र असू द्या नंतर आपले शिवाजी महाराज जयंती असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या संभाजीराजे जयंती असू ज्या काय महापुरुष जयंती असतील व्याख्यानाचं काम हे सुद्धा सरांची टीम ही खूप चांगल्या प्रकारे जाऊन खेड्यापाड्यात जाऊन व्याख्यानाचं काम सुद्धा चांगलं आपण करत असतात। आणि सर सर्वप्रथम एक शब्द आपण टेन्शन घेऊ नका आज विठोबावलीचं एकादश आहे आणि एकादशीच्या मुहूर्तावर आपण आज शेतकरी पण आनंद आहे आणि तुम्ही सर्व पण आनंद विठोबावलीचा आशीर्वाद आणि नक्कीच तुमच्या पाठीशी राहणार आहे। आजच्या प्रसंगी मी आपल्याला शुभेच्छा देतो कारण की वेळ खूप झालेला आहे तर दादा पण बोलणार आहे आजच्या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो। आपतो आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केला आयोजकांनी बोलण्यासाठी त्याबद्दल आपले आभार मानतो। आपतो जय हिंद जय महाराज। शिवकुमारवाशी तसेच आजूबाजूचे परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी नितीन जाधव सर माळी सर आणि कांबळे सरांनी जे या गावाची उणीव होती कोचिंग क्लासेसची ते भरून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी तिन्ही प्राध्यापकांनी केला आहे तसेच त्यांची टीम कारण यापूर्वी या ठिकाणी कुठले कोचिंग क्लासेस नव्हते सिटीमध्ये जावं लागायचं कांचनवाडी नष्टवाडी या ठिकाणी जे गरीब जे
विद्यार्थी शिकणारे आहेत, परंतु प्रवासाअभावी जे जाता येणार नव्हते ते आज या ठिकाणी त्यांनी सरांनी सुविधा उपलब्ध करून दिलेली, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल चांगलीच राहील अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी एक दोन शब्द बोलण्याचा मला या ठिकाणी मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। धन्यवाद। तर त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा पेरे साहेबांनी केलं होतं आणि त्यांनी अनुभवानं या विनर्स कोचिंग क्लासेस, विनर्स म्हणजे विजयी, विनर्स म्हणजे विजय आणि यश संपादन करण्याचं काम आपल्या विनर्स कोचिंग क्लासेसने केलं आणि गेली 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढी मोठी प्रगती या कोचिंग क्लासेसने केली की आता पेरे साहेबांनी सांगितलं की माझ्या मुलीला चांगल्या पद्धतीचं आज म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घ्यावा अशा पद्धतीचं शिक्षण आपण दिलेलं आहे। आणि आमच्या या भागामध्ये आपला जो हातावर जे पोट चालतं आपल्या लोकांचं, हा कामगार वर्ग, त्याचप्रमाणे या भागातील सर्व शेतकरी, आमचा अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आमचा या भागातला, ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं 2-5 एकरच्या वर जमीन नाही, अशा शेतकऱ्यांच्या मुलाला आपण विनर्स कोचिंग क्लासेसच्या मार्फत 1ली ते 10वी तयार करण्याचं जे काम चांगल्या पद्धतीने आपण सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आणि हे कोचिंग क्लासेस माझ्या भागातील या आमच्या भागातील गिरनेरा असेल, गेवराई असेल, त्यानंतर आमचा गेवराई तांडा असेल, आलाना असेल, शिवकृष्णानगर सारख्या कंपनीमध्ये काम करणारे कमी उत्पन्न असलेले लोक आम्ही या ठिकाणी वास्तव्य करून राहत असताना त्यांच्या मुलांना घडवण्याचं काम विनर्स कोचिंग क्लासेसच्या मार्फत होईल। आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचं जे महत्व आहे ते खऱ्या अर्थानं आपण जाणून घेण्याचं काम करूया। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। या पद्धतीनं जे क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी पहिली या देशामध्ये मुलींची शाळा काढली आणि मुलींची शाळा काढल्याच्या नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही आमची जी माता आहे या देशाची, तिला खऱ्या अर्थानं शिकवत असताना, मुलींना शिकवायला जात असताना त्या ठिकाणच्या व्यवस्थेनं त्यावेळेच्या त्यांना शेण फेकून मारायच्या आणि अंगावर शेण आपल्या अंगावर येत असताना म्हणून त्या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुन्हा एक साडी घेऊन जायच्या आणि ती साडी बदलून त्या ठिकाणी मुलींची शाळा त्यांनी चालवली आणि या देशामध्ये क्रांतिकारक बदल झालेला आहे। आपल्याला माहित आहे की या देशामधली राष्ट्रपती ही महिला झालेली आहे, या देशाची पंतप्रधान महिला झाली, या ठिकाणची जिल्हाधिकारी महिला झाली, या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महिला झाली आणि या ठिकाणी 50% बरोबरीचं आरक्षण नोकरीमध्ये आणि आपल्या सामाजिक आरक्षण महिलांना मिळालं। एवढं विद्येमुळे काम झालेलं आहे आणि म्हणून आज विनर्स कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची पिढी घडवायची आणि ही पिढी घडवत असताना आज आषाढी एकादशीचा मुहूर्त आहे। मी पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो त्या विनर्स कोचिंग क्लासेस मधून असे विद्यार्थी तयार झाले पाहिजे की जे कलेक्टर झाले पाहिजे, जे तहसीलदार झाले पाहिजे आणि माझ्या या गेवराई गावामधला प्रत्येक विद्यार्थी हा प्रज्ञावंत झाला पाहिजे। तो विद्यार्थी या देशाच्या साऱ्या स्पर्धेमध्ये उभा राहायला पाहिजे आणि एक संस्कारशील समाज व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण खऱ्या अर्थानं हे शैक्षणिक जे काम करताय
त्या कामाला खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी सॅल्यूट तर केलाच पाहिजे, परंतु या विनर्स कोचिंग क्लासेस यश कुमार पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना या ठिकाणी पाठवण्याचं काम प्रत्येक नागरिकांना करावं, अशा पद्धतीची या उद्घाटनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि या कोचिंग क्लासेसचा या यश कुमार पब्लिक इंग्लिश स्कूलचा प्रचार घराघरामध्ये करा आणि आपला मुलगा हा स्पर्धेमध्ये राहील यासाठी खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न केले पाहिजे। आणि उद्याची जी आपल्यानंतरची येणारी जी पिढी आहे ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी 100% एक शिक्षित पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण काम करूया। आपल्याला माहित आहे की या देशामध्ये सर्वात जास्त कलेक्टर, कमिशनर, सेल टॅक्स ऑफिसर हे कुठले येतात तर केरळचे येतात, कारण की तिथे 100% या ठिकाणी कॉन्व्हेंटच्या ज्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळेमध्ये एवढं प्रशिक्षित वर्ग निर्माण झाला की ग्रामीण भागात आणि खेड्याखेड्यातून त्या ठिकाणी विद्यार्थी शिकले गेले आणि केरळ हे राज्य जे आहे ते सर्वात साक्षर राज्य निर्माण झालेलं आहे। तामिळनाडू राज्य हे साक्षर निर्माण झालं, त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य साक्षर निर्माण झालं आणि त्याचप्रमाणे दिल्ली सारख्या भागामध्ये सुद्धा एक साक्षरतेचं प्रमाण वाढत असताना ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी शिक्षणाचं महत्व निर्माण केलं, त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक शैक्षणिक वातावरण शैक्षणिक आपल्याला पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपण सर्व प्रयत्न करूया। आपण आजपासून आपल्या पाल्यांना या विनर्स कोचिंग क्लासेसमध्ये पाठवा, त्याचप्रमाणे यश कुमार इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये पाठवा आणि उद्याची पिढी ही चांगल्या पद्धतीने उभं राहील या दृष्टीनं शिक्षण या ठिकाणी सर्व आमच्या शिक्षक मंडळींनी सुद्धा दिलं पाहिजे। मन लावून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवा, पिढी निर्माण करा, अशा पद्धतीचं मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो। आणि आम्हाला या ठिकाणी बोलावून आपण आमचा जो यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी आपला या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, येथे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नियोजन केलं आणि या ठिकाणी शेवट एक 2 मिनिटांमध्ये आभार या ठिकाणी आभार मनोगत आणि आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे श्री अमोल जाधव सर यांना विनंती करतो त्यांनी आभार मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे। उपस्थित सर्व पालकांना असं सांगू इच्छितो की मान्यवरांनी जे काही क्लासबद्दल असतील किंवा आमच्या सर्व टीमबद्दल जे काही त्यांनी आमचे सांगितलंय आमच्याबद्दल, तर ह्या गोष्टी कुठेतरी त्यांनी अनुभवल्या आहे, त्यांना माहिती आहे की हे करू शकतात, नक्कीच हा त्यांचा अनुभव आहे, म्हणून त्यांनी खूप आम्हाला यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो। बऱ्याच दिवस